मध्य प्रदेश भारतातील दुसरे मोठे राज्य. याच राज्यामध्ये आपल्याला महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंगे पाहायला मिळतात. एक म्हणजे उज्जैनचे महाकालेश्वर तर दुसरे खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर. तर आज आपण शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या उज्जैनचे महाकालेश्वर आणि याच महाकालेश्वरच्या नगरीची सफर करणार आहोत. नमस्कार मंडळींनो, मी विठ्ठल चौधरी तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर मंडळींनो, आज आपण आलो आहोत उज्जैन येथील महाकालेश्वर नगरीमध्ये आणि आज आपण याच महाकालेश्वराचे दर्शन घेणार आहोत. तसेच महाकालचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी जाऊ शकता, तसेच उज्जैनमध्ये राहण्याची व जेवणाची कोणती सुविधा आहे हे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण उज्जैनची माहिती देणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाकाल ज्योतिर्लिंगला येण्यासाठी तुम्हाला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन उज्जैन हे आहे, किंवा तुम्ही भारतातून कोणत्याही मोठ्या शहरातून इंदोर या ठिकाणी येऊ शकता व येथूनच तुम्ही बस किंवा टॅक्सीने उज्जैन येथे पोहोचू शकता. सकाळ सकाळी जर उज्जैनमध्ये पोहोचल्यावर येथील गरमागरम प्रसिद्ध असा पोहा नक्की खाऊन बघा. ये पोहा आपका दिन भर बनता रहता है पोहा चलता है यहाँ पर. ये पोहे पे डल गई रतलामी सेव सबसे ज़्यादा पोहा चलता है यहाँ पर. फेमस है पोहा यहाँ पर 24 घंटे पोहा सेवा. महाकाल मंदिरापाशी आल्यावर आपल्याला इथे खूप सारी दुकाने भेटून जाईल. इथे तुम्ही फुले व प्रसाद घेऊ शकता. आत आल्यावर आपल्याला येथेच दर्शन रांग भेटून जाते. या रांगेने गेल्यास 3 ते 4 तास दर्शनासाठी लागतात. जर तुम्हाला VIP पास लागत असेल तर तुम्ही येथेच असलेल्या गणेश मंदिरापाशी तुम्हाला शीख दर्शन काउंटर भेटून जाईल. या ठिकाणी तुम्ही 250 रुपयात तिकीट घेऊ शकता व या तिकिटामुळे तुम्ही 30 ते 35 मिनिटांमध्ये महादेवाचे दर्शन देखील घेऊ शकता. महाकाल मंदिरामध्ये होणारी भस्म आरती खूप महत्त्वाची मानली जाते. ही आरती पहाटे 4 वाजता सुरू होते. महादेवाचे दर्शन झाल्यावरती मंदिरातून बाहेर आल्यावर तुम्हाला इथेच श्री ओंकारेश्वर मंदिर, श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि नवग्रह मंदिर दिसून येतात. यांचे दर्शन नक्की घ्या. तर आता आपण महादेवाच्या मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये आलो आहोत. या परिसराला महाकाल लोक असे म्हटले जाते. याच महाकाल लोकमध्ये असंख्य शिवशिल्पे तुम्हाला पाहायला मिळतील.
ह्याच महाकाल लोकमध्ये आपल्याला श्री महाकालेश्वर भक्त निवास दिसून येते. इथे तुम्ही राहू शकता. तसेच या भक्त निवासापाशी आपल्याला भारत माता मंदिर देखील पाहायला मिळते. या मंदिरामध्ये दर्शनासाठी नक्की जा. भारत माता मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला अखंड भारताचा नकाशा दिसून येतो. तसेच मंदिरामध्ये आपल्याला भारत मातेची मूर्ती दिसून येते. महाकाल लोकमधून बाहेर आल्यावरती इथेच आपल्याला महाकाल रोडवरती अनेक हॉटेल, लॉजेस व धर्मशाळा भेटून जातील. येथे तुम्हाला राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. इथे आपल्याला 500 ते 1000 रुपयामध्ये रूम भेटून जाईल. तर आम्ही हॉटेल हायलाईटमध्ये स्टे केला. या ठिकाणी आम्हाला AC रूम भेटली होती. याची आम्ही 1200 रुपये भाडे पे केले. महाकाल रोडवरती तुम्हाला खूप सारी दुकाने भेटून जातील, जेथे तुम्ही खरेदी करू शकता. आणि या ठिकाणाहून आम्ही निघालो आहोत कालभैरव मंदिराकडे, जे उज्जैनपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. या मंदिरातील देवाला मद्य अर्पण केले जाते. लाखो भाविक येथे देवाला मद्य अर्पण करतात. महाकाल उज्जैनचे राजा आहेत, तर भैरवनाथ त्यांचे सेनापती आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. सूर्यास्त होताच क्षिप्रा नदीकाठी क्षिप्रा आरती घेतली जाते. क्षिप्रा नदीवरती रामघाट असे ठिकाण आहे, जेथे कुंभमेळा भरवला जातो. उज्जैनमध्ये आपल्याला 2 शक्तिपीठे पाहायला मिळतात, ज्यामध्ये हरसिद्धी माता व गडकालिका माता यांचा समावेश होतो. हरसिद्धी हे नाव महादेवांनी देवी पार्वतीला दिले होते आणि या ठिकाणी होणारी संध्या आरती मन शांत करते. आणि उज्जैनमधील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे उज्जैनचे महाकाल लोक, जे दिवसा जेवढे सुंदर दिसते त्याहून अधिक ते रात्रीचे सुंदर व प्रकाशमय दिसून येते.
तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जर तुम्हाला MP मधील दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच ओंकारेश्वरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तोही आपल्या चॅनलवरती पोस्ट केला आहे, तोही नक्की बघा. तर भेटू पुन्हा अशाच एका नव्या ठिकाणी नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.